नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. बघा मित्रांनो, आज आपण सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 100 प्रश्न असलेल्या प्रश्नसंचाचा अभ्यास करणार आहोत. हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. चला तर मग बघूया. प्रश्न क्रमांक 1. वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे? बघा मित्रांनो, काय विचारलं आहे? वाकाटक घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे? तर याचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विंध्यशक्ती. प्रश्न क्रमांक 2. आग्रा हे शहर कोणत्या वर्षीच्या सुमारास वसले गेले? बघा मित्रांनो, आग्रा हे शहर विचारलं आहे आणि कोणत्या वर्षीच्या सुमारास वसले गेले? तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 1506 साली. प्रश्न क्रमांक 3. चंपारण्य सत्याग्रह कोठे झाला होता? चंपारण्य सत्याग्रह हा कोठे झाला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिहार. प्रश्न क्रमांक 4. शंकरबाजी ढवळे यांना ICS साठी इंग्लंडला जाण्यासाठी आर्थिक मदत कोणी केली होती? बघा मित्रांनो, शंकरबाजी ढवळे यांना ICS साठी इंग्लंडला जाण्यासाठी आर्थिक मदत कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजश्री शाहू महाराज यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 5. उर्मी हा कथा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बघा, उर्मी हा कथा संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 SM जोशी यांचा आहे. प्रश्न क्रमांक 6. चांदूरगडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदूरगडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 7. मगर पालन केंद्र कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? मगर पालन हे केंद्र कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे मित्रांनो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा अभयारण्यात, म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय उद्यानात. क्रमांक 8. साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चाकूर येथे आहे. क्रमांक 9. दांडेली हे अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 10. ओरसंग ही कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा मित्रांनो, ओरसंग ही कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 11. गोबीचे वाळवंट कोठे आहे? गोबीचे वाळवंट कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य आशिया येथे आहे. प्रश्न क्रमांक 12. हजार हत्तींचा प्रदेश असे कशाला म्हणतात? हजार हत्तींचा प्रदेश असे कशाला म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लाओस. प्रश्न क्रमांक 13. नेपच्यून या ग्रहास किती उपग्रह आहेत? नेपच्यून या ग्रहास किती उपग्रह आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 14 उपग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 14. जगात सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या देशात होते? जगात सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या देशात होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशात. प्रश्न क्रमांक 15. पदावर असताना निधन झालेले पहिले उपराष्ट्रपती कोण? पदावर असताना निधन झालेले पहिले उपराष्ट्रपती कोण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णकांत. प्रश्न क्रमांक 16. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतात? राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. क्रमांक 17. भारत चीन युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले? भारत चीन हे युद्ध कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले मित्रांनो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरी पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले. प्रश्न क्रमांक 18. मोगल कालखंडातील जिल्हाधिकाऱ्यासारखा अधिकारी म्हणजे कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आलमगुजर. प्रश्न क्रमांक 19. प्रत्येक गरजू कुटुंबाला धान्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना आहे? बघा मित्रांनो, प्रत्येक गरजू कुटुंबाला सरकारने धान्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अंत्योदय योजना. प्रश्न क्रमांक 20. वीज उत्पादन हा घटक कोणत्या क्षेत्रात येतो?
वीज उत्पादन हा घटक कोणत्या क्षेत्रात येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय क्षेत्र. प्रश्न क्रमांक 21. GST ही कर संरचना कोणत्या वर्षी अंमलात आली? बघा मित्रांनो, GST ही कर संरचना कोणत्या वर्षी अंमलात आली? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2017 साली अंमलात आली. प्रश्न क्रमांक 22. मानवी मुखात एकूण किती उपदाढा असतात? मानवी मुखात एकूण किती उपदाढा असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 23. सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? सर्वाधिक विचलन हे कोणत्या रंगाचे होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जांभळा. प्रश्न क्रमांक 24. अणुअंक हा कोणत्या अक्षराने दर्शवितात? अणुअंक हा कोणत्या अक्षराने दर्शवितात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 झेड या अक्षराने दर्शवितात. प्रश्न क्रमांक 25. गॅस लाइटिंगचा शोध कोणी लावला? गॅस लाइटिंगचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मॉर्डॉक यांनी लावला. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक अवश्य करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो. चला तर मग बघूया पुढेचे. प्रश्न क्रमांक 26. रेड क्रॉस या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? रेड क्रॉस या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेनरी ड्युनॉट. प्रश्न क्रमांक 27. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? सार्क या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? योग्य उत्तर आहे नंबर 3 नेपाळ. क्रमांक 28. हिटलर जर्मनीचा चान्सेलर कधी बनला? हिटलर जर्मनीचा चान्सेलर कधी बनला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1933 मध्ये. प्रश्न क्रमांक 29. नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या शहरात आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या शहरात आहे मित्रांनो? तर योग्य उत्तर नंबर 4 अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 30. राजेंद्र दुसरा या चोल राजाचे गुरु खालीलपैकी कोण होते? राजेंद्र दुसरा या चोल राजाचे गुरु खालीलपैकी कोण होते? नंबर 1 संत ईसान शिव. प्रश्न क्रमांक 31. जतिग हा कोणत्या घराण्याचा मूळ पुरुष आहे? जतिग हा कोणत्या घराण्याचा मूळ पुरुष आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूरचे शिलाहार. क्रमांक 32. 1489 मध्ये कोणते स्वातंत्र्य राज्य स्थापन केले गेले? 1489 मध्ये कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले गेले? योग्य उत्तर नंबर 2 आदिलशाही. क्रमांक 33. चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाचे नाव काय मित्रांनो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 किसान घाट. प्रश्न क्रमांक 34. गोफंड क्लब पुणे या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, गोफंड क्लब पुणे या संस्थेची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चाफेकर बंधू यांनी केली. क्रमांक 35. पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री पंडित. प्रश्न क्रमांक 36. सेनापती म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? सेनापती म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पांडुरंग महादेव बापट. क्रमांक 37. फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यात. क्रमांक 38. काडम्मावाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? काडम्मावाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? आपल्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दूधगंगा या नदीवर. प्रश्न क्रमांक 39. तापी व गोमती यांच्या संगमावर टिंबटिंब हे तीर्थक्षेत्र आहे. बघा, तापी व गोमती यांच्या संगमावर कोणते तीर्थक्षेत्र आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रकाशे. प्रश्न क्रमांक 40. भारतात पिनकोडचे किती विभाग आहेत? भारतात पिनकोडचे किती विभाग आहेत? तर एकूण ऑप्शन क्रमांक 2 10 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न क्रमांक 42. आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात आढळणारी जमात कोणती? आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात आढळणारी जमात कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 बुशमेन. प्रश्न क्रमांक 43. प्राचीन जगाची सम्राज्ञी असे कोणत्या देशाला म्हणतात? प्राचीन जगाची सम्राज्ञी असे कोणत्या देशाला म्हणतात?
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रोम या देशाला म्हणतात. क्रमांक 44, दीर्घिकांच्या संघांना टिंबटिंब असे म्हणतात. बघा, दीर्घिकांच्या संघांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3, क्लस्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 45, वाघांची गणना दर किती वर्षांनी होते? वाघांची गणना ही दर किती वर्षांनी होते? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, 4 वर्षांनी, दर 4 वर्षांनी होते. क्रमांक 46, डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? डाळिंब संशोधन केंद्र हे कुठे आहे? तर ते पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47, समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली? समवर्ती ही सूची संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 48, सरनामा हा घटनेचा भाग असल्याचे कोणत्या खटल्याने स्पष्ट केले? सरनामा हा घटनेचा भाग असल्याचे कोणत्या खटल्याने स्पष्ट केले? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, केशवानंद भारती. प्रश्न क्रमांक 49, किती लाख लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती असते? किती लाख लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती असते मित्रांनो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 लाख. क्रमांक 50, रक्ताच्या कर्करोगात कशाचे प्रमाण वाढते? रक्ताच्या कर्करोगात कशाचे प्रमाण वाढते? तर ऑप्शन क्रमांक 2, पांढऱ्या पेशी. तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक अवश्य करा. आणि हो, सबस्क्राईबसुद्धा अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा अजून करूनच घ्या. तर मग बघूया. प्रश्न क्रमांक 51, गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केला? गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केला मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 1, 29व्या वर्षी. प्रश्न क्रमांक 52, गौतम बुद्धांचे घराणे कोणते? गौतम बुद्धांचे घराणे कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शाक्य. प्रश्न क्रमांक 53, पारसी धर्मात टिंबटिंबला अत्यंत पवित्र मानले जाते. पारसी धर्मात कशाला पवित्र मानले जाते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 3, अग्नी. प्रश्न क्रमांक 54, लोधी घराण्याचा संस्थापक कोण आहे? लोधी घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, बहलोल खान. प्रश्न क्रमांक 55, खुर्रम हे मूळ नाव खालीलपैकी कोणाचे होते? खुर्रम हे मूळ नाव खालीलपैकी कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 4, शहाजहान यांचे होते. प्रश्न क्रमांक 56, बाजीराव भोसले हे कोणत्या गावाचे पाटील होते? बाजीराव भोसले हे कोणत्या गावाचे पाटील होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वेरूळ या गावचे. क्रमांक 57, संत नामदेव यांची समाधी कुठे आहे? संत नामदेव यांची समाधी कुठे आहे मित्रांनो? तर नंबर 3, पंढरपूर येथे. प्रश्न क्रमांक 58, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष पहिल्यांदाच ब्रिटिश होते? राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष पहिल्यांदाच ब्रिटिश होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 59, 1857चा उठाव राष्ट्रीय उठाव होता असे कोणी म्हटले आहे? 1857चा उठाव हा राष्ट्रीय उठाव होता असे कोणी म्हटले मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4, डिझरायली यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 60, विम्बल्डन येथे रस्किन स्कूलची स्थापना कोणी केली? विम्बल्डन येथे रस्किन स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, भगिनी निवेदिता यांनी केली. प्रश्न क्रमांक 61, 1915च्या पुणे सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1915च्या पुणे सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे नंबर 3, धोंडो कर्वे. प्रश्न क्रमांक 62, पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे? पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे? योग्य उत्तर नंबर 2, दिवा घाट आहे. प्रश्न क्रमांक 63, सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, सांगली या जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 64, नरेंद्र डोंगर हे वनोद्यान कोणत्या ठिकाणी आहे? नरेंद्र डोंगर हे वनोद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर नंबर 1, सिंधुदुर्ग या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 65, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला काश्मीरची उपमा दिली जाते? महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला काश्मीरची उपमा दिली जाते मित्रांनो? तर नंबर 2, महाबळेश्वर याला. प्रश्न क्रमांक 66, अपघातग्रस्तांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी पहिला प्रदेश कोणता?
अपघातग्रस्तांना मोफत वैद्यकीय सेवा देणारा पहिला प्रदेश कोणता? योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. प्रश्न क्रमांक 67. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? योग्य उत्तर आहे नंबर 4 किबो. प्रश्न क्रमांक 68. युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हणतात? युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे नंबर 1 स्वित्झर्लंड या देशाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 69. दक्षिण अमेरिकेतील उडता न येणारा पक्षी खालील प्रमाणे कोणता आहे? दक्षिण अमेरिकेतील उडता न येणारा पक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर योग्य उत्तर नंबर 2 रिया हा पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 70. आपली नक्षत्रे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आपली नक्षत्रे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 अ भावे हे आहेत. प्रश्न क्रमांक 71. कोंबड्याच्या झुंजीसाठी प्रसिद्ध जात कोणती? कोंबड्याच्या झुंजीसाठी प्रसिद्ध जात कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मा. प्रश्न क्रमांक 72. राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व हे कोणत्या परिशिष्टात आहे? राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व हे कोणत्या परिशिष्टात आहे? योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 परिशिष्ट 4 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 73. राज्यघटनेच्या भाग 9A मध्ये कशाचा समावेश आहे? राज्यघटनेच्या भाग 9A मध्ये कशाचा समावेश आहे? योग्य उत्तर आहे नंबर 2 नगरपालिकेचा समावेश आहे. क्रमांक 74. गावातील अतिक्रमण हटावच्या नोटिसा कोण बजावतो? बघा, गावातील अतिक्रमण हटावच्या नोटिसा कोण बजावतो मित्रांनो? तर योग्य उत्तर नंबर 3 ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 75. रेल्वे परिक्षेत्राचे मुख्यालय कोठे आहे? रेल्वे परिक्षेत्राचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर नंबर 2 मुंबई येथे आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले का? नाही का ते मला कमेंट्स बॉक्समध्ये करून यस ऑर नो सांगा. ओके, चला तर मग पुढच्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 76. डॉक्टर ब्रह्मानंद व वकील हे मॉडेल कोणत्या योजनेचे आहे? डॉक्टर ब्रह्मानंद व वकील हे मॉडेल कोणत्या योजनेचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7वी पंचवार्षिक योजना ह्या योजनेचे आहे. प्रश्न क्रमांक 77. आर्थिक नियोजनाचा जनक असे कोणत्या देशाला म्हणतात? आर्थिक नियोजनाचा जनक असे कोणत्या देशाला म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. प्रश्न क्रमांक 78. जनश्री विमा योजना कोणत्या वर्षी सुरू केली? जनश्री विमा योजना कोणत्या वर्षी सुरू केली? योग्य उत्तर नंबर 2 2000 साली. प्रश्न क्रमांक 79. टेरिडोफायटा ही वनस्पती अजिपपत्री या गटातील आहे हे विधान टिंबटिंब आहे. बघा मित्रांनो, टेरिडोफायटा ही वनस्पती अबीजपत्री या गटातील आहे हे विधान टिंबटिंब आहे. म्हणजे कसे आहे? हे योग्य उत्तर नंबर 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 80. रक्तामध्ये रक्तद्रव्याचे प्रमाण सुमारे किती टक्के असते? रक्तामध्ये रक्तद्रव्याचे प्रमाण सुमारे किती टक्के असते? योग्य उत्तर नंबर 4 55% असते. जागतिक बेडूक संरक्षण दिन कधी साजरा करतात? जागतिक बेडूक संरक्षण दिन कधी साजरा करतात? योग्य उत्तर नंबर 1 29 एप्रिल रोजी. प्रश्न क्रमांक 82. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? नंबर 2 कॅन्डेला हे एकक वापरतात. प्रश्न क्रमांक 83. कार्य भागिले काळ बरोबर काय? कार्य भागिले काळ बरोबर किती म्हणजे काय? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 शक्ती. कार्य भागिले काळ बरोबर शक्ती. प्रश्न क्रमांक 84. MKS पद्धतीत ऊर्जेची एकक कोणते असते? MKS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते असते? ऑप्शन क्रमांक 2 ज्यूल. प्रश्न क्रमांक 85. इंटेल ही कशाशी संबंधित कंपनी आहे? इंटेल ही कशाशी संबंधित कंपनी आहे? योग्य उत्तर आहे नंबर 1 संगणक. प्रश्न क्रमांक 86. कल्पना चावला या कोणत्या यानातून अवकाशात गेल्या होत्या? कल्पना चावला या कोणत्या यानातून अवकाशात गेल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 कोलंबिया या यानातून अवकाशात गेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 87. मशीन गनचा शोध कोणी लावला? मशीन गनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जेम्स पास्कल यांनी मशीन गनचा शोध लावला.
प्रश्न क्रमांक 88. संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 स्टॅटिस्टिक्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 89. वाहनाचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वाहनाचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 ओडोमीटर. प्रश्न क्रमांक 90. वातावरण आरोग्यदायी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वातावरण आरोग्यदायी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो? बघा, तुळस आहे, पिंपळ, का यापैकी नाही? तर योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्ही. प्रश्न क्रमांक 91. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण परिषद 1975ला कोणत्या दिवशी झाली? आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण परिषद 1975ला कोणत्या ठिकाणी झाली? ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल बेलग्रेड. प्रश्न क्रमांक 92. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 लंडन येथे आहे. प्रश्न क्रमांक 93. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 94. ॲशेज सिरीज ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ॲशेज सिरीज ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. क्रमांक 95. रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची सुरुवात कोणत्या साली झाली? रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची सुरुवात कोणत्या साली झाली? ऑप्शन क्रमांक 4 1934 साली झाली. प्रश्न क्रमांक 96. कोलंबो ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कोलंबो ही कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 97. म्युनिच हे ठिकाण कोणत्या देशातील आहे? म्युनिच हे ठिकाण कोणत्या देशातील आहे? ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी या देशातील आहे. प्रश्न क्रमांक 98. सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 3 भोगवा या नदीकाठी आहे. प्रश्न क्रमांक 99. हडप्पा संस्कृतीत दळणवळणासाठी कशाचा वापर करत असे? हडप्पा संस्कृतीत दळणवळणासाठी कशाचा वापर करत असे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बैलगाडीचा वापर करत असे. प्रश्न क्रमांक 100. प्रश्नानुशासन अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? शब्दानुशासन अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? ऑप्शन क्रमांक 2 मराठी या भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा लाईक केले नसेल तर लाईक अवश्य करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा अवश्य करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.